आणि आता बघत पुढची महत्त्वाची बातमी, रामदास आठवले यांच्यानंतर आता सदाभाऊ खोतही भाजपवर नाराज असल्याचं कळतंय। राजकीय वर्तुळातली एक महत्त्वाची या क्षणाची बातमी आपण पाहतोय। आठवलेनंतर आता सदाभाऊ खोतही भाजपवर नाराज असल्याचं कळतंय। तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघ या ठिकाणी एकूणच रामदास आठवले यांच्यानंतर सदाभाऊ खोतही भाजपवर नाराज आहे आणि त्यांच्या नाराजीचं कारण आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। हातकणंगले मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास सदाभाऊ उत्सुक आहेत, तर भाजपनं अजून लोकसभा आणि विधानसभेसाठी फक्त शिवसेनेशी चर्चा केल्यानं अशा प्रकारे घटक पक्ष नाराज असल्याचं कळतंय। त्यामुळे भाजपनं आपल्याला एकूणच या पार्श्वभूमीवर विवेक कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अधिक तपशील जाणून घेऊयात। विवेक, नाराजीचा सूर वाढत असल्याचं बघायला मिळतंय। भारतीय जनता पक्षानं शिवसेनेशी खरं युती केली, पण घटक पक्षांशी अजून विधानसभा किंवा लोकसभेच्या जागा वाटपाबद्दल कुठलीही चर्चा केलेली नाहीये। त्याच्यामुळे आता रामदास आठवले यांच्यानंतर रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत हे देखील भाजपवर नाराज आहे असं आपल्याला माहिती कळतेय। सदाभाऊ खोत यांना हातकणंगलेतून लोकसभेची निवडणूक लढवायची आहे, मात्र शिवसेना आणि भाजपची जी युती झालेली आहे त्या युतीत ही जागा कदाचित शिवसेनेकडे जाईल असे काहीसे संकेत मिळत आहेत। कारण राष्ट्रवादीच्या नेत्या निवेदिता माने यांचा मुलगा धैर्यशील माने यांना कदाचित हातकणंगलेमधून निवडणुकीची उमेदवारी दिली जाईल असं बोललं जात आहे। गेल्या वेळेस हा मतदारसंघ घटक पक्षाकडे होता। राजू शेट्टी यांनी भारतीय जनता पक्षासोबत युती केली होती, त्यांचा तिथं विजय झालेला होता। मात्र आता ही जागा युतीकडे पुन्हा एकदा दिलेली आहे, त्यामुळे हा मतदारसंघ कोणाकडे जाईल याची सगळ्यांच्या मनात उत्सुकता आहे। हा मतदारसंघ कदाचित शिवसेनेकडे जाईल, शिवसेना या मतदारसंघाबद्दल आग्रही आहे असं बोललं जात आहे। आणि म्हणूनच सदाभाऊ खोत हे नाराज झालेले आहेत। स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी त्यांनी खरं तर त्यांच्या विरोध पत्करून वेगळी संघटना निर्माण केली। राजू शेट्टींपासून ते वेगळे झाले, तरी देखील आपल्याला भारतीय जनता पक्ष जर निवडणुकीसाठी उभाच करत नसेल तर मात्र आपल्याला कात्रीचा घाट दाखवला गेलाय की काय, अशी एक भावना सदाभाऊंच्या मनात आहे। अगदी, आणि त्यामुळे आता सदाभाऊ खोतांची ही जी नाराजी आहे ती दूर करण्यासाठी भाजपचा नेमकी भूमिका काय राहते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि आता